राज्यात येणाऱ्या उद्योगांची पळवापळवी झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रणकंदन माजलं होतं। कालच सांगली येथे बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवल्याचा थेट आरोप केला होता। त्यानंतर नेमका आजच महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली। आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारी सादर केली आहे। देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या 52% जास्त गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्राला मिळाली आहे। दोन्ही सरकारच्या काळात राज्यात झालेल्या गुंतवणुकीचा फायदा महाराष्ट्राला होतोय ही महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बाब आहे। यामुळे रोजगाराला अधिक चालनाही मिळू शकेल। ही खुश खबर समोर आल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। अभिनंदन महाराष्ट्र, ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं त्यांनी म्हटलंय। देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या 52% जास्त परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। गेल्या काही वर्षात सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे असं फडणवीस यांनी सांगितलं। महाराष्ट्रात एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे। दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तिथे साधारण 19,000 कोटींची गुंतवणूक आली आहे। तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली असून तिथे 10,788 कोटींची, तर चौथ्या क्रमांकावर तेलंगणा, 5व्या क्रमांकावर गुजरात, 6व्या क्रमांकावर तामिळनाडू आणि 7व्या क्रमांकावर हरियाणा आहे। तसेच 8व्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, 9व्या क्रमांकावर राजस्थान आणि या सर्वांच्या बेरजेपेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली असा दावा फडणवीस यांनी केला आहे। थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये आहे। त्यापैकी 70,795 कोटी म्हणजेच देशातली निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राला मिळाली आहे। यापूर्वी 2022-23 साली 1,18,422 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती। ही गुंतवणूक कर्नाटक, दिल्ली, गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक आहे। तर 2023-24 साली 1,25,101 कोटींची परकीय गुंतवणूक आली आहे। ही गुंतवणूक गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात तसेच कर्नाटक यांना मिळालेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक असल्याचा दावाही फडणवीसांनी केला आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या आकडेवारीचा महायुतीला म्हणजेच भाजप, त्याच्यानंतर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटाला काही फायदा होतो का ते पाहावं लागेल।